तुम्ही काहीच काळजी करू नका. आपण एक काम करूया. कमळीने सांगितल्याप्रमाणे जर कोणी आपल्याला सापडला तर आम्ही त्याला लगेच चौकशीसाठी आत घेतो आणि मी त्या विभागातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरेज चेक करतो. मला खात्री आहे सर, आपल्याला काही ना काही हिंट नक्कीच मिळेल. अँड आय एम शुअर सर, आपण त्या व्यक्तीला नक्कीच पकडू. आम्ही एक काम करतो, आमच्या टीमला आता आम्ही लगेच कामाला लावतो. थँक्यू इन्स्पेक्टर. हो सर, थँक्यू कसलं, माझं कामच आहे ते. ओके सर, निघतो मी आता. कमळे बस. कमळे, एवढी मोठी रिस्क घेऊन काहीतरी करायची काय गरज होती? राजन काका सॉरी, तुम्हासनी काही न सांगता मी हे सगळं केलं. खरं करणं लय गरजेचं होतं बघा. तुम्हाला बी माहिती आहे, हे केल्याशिवाय अन्नपूर्णा आजींची नात भेटू नये असं कुणाला वाटतंय हे सगळ्यांसमोर येणारच नाही. मी आज सगळ्या तयारीने गेलो होतो खरं, पण मी नाही हुडकू शकलो. सॉरी. कमळे, अगं सॉरी काय म्हणतेस? या जगात रक्ताची माणसं सुद्धा जेवढा विचार करत नाहीत ना, तेवढा तू माझ्या आईचा विचार करतेस. काका, मला फकस्त अन्नपूर्णा आजी लवकर बऱ्या झालेला बघायचंय हो. आणि जोवर त्यांची नात समोर येत नाही तोवर त्या नाही पहिल्यासारखे होणार. कमळे, माझी मुलगी कशी असेल मला माहित नाही, पण आज मला तुझ्यात माझी मुलगी दिसते. ग काका, तुम्ही नका काळजी करू, मी आपल्या आजींसंग कायम असेल. अरे शिट काका, आय एम सो सॉरी, मी सांगायला विसरलो. हा चाकू वापरूनच कमळीवरती हल्ला झाला होता. अरे मग त्या इन्स्पेक्टरला हा चाकू द्यायला हवा होता. आय नो. नाही, हरकत नाही, मी पोलीस स्टेशनला जाऊन देईन. बरं कमळे, अशी डेअरिंग परत करायची नाही. हा, केलंच तेवढं खूप आहे. असं धाडस परत नको आहे. कमळी, तू ठीक आहेस ना? होय, मी ठीक आहे. काका, मी येतो. मी सोडतो तिला हॉस्टेलला. काळजी घ्या. हो.